नमस्कार. चला, आज महाराष्ट्राच्या संत परंपरेतल्या एका खूप सुंदर, एका खूप वेगळ्या विचाराबद्दल बोलूया. विचार करा, एक अशी दृष्टी जिथे प्रार्थना ही स्वतःसाठी नसते, तर ती संपूर्ण जगासाठी असते. आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा काय मागतो? सुख, समृद्धी, यश, बरोबर ना? आपल्या मागण्या बहुतेक करून आपल्यापुरत्याच असतात. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. आणि यात काही चुकीचं नाहीये. पण प्रार्थनेचा हा एकच पैलू आहे का? जरा कल्पना करा, एका अशा प्रार्थनेची ज्यात मी नाही, माझं नाही, असं काहीच नाही, ज्यात फक्त आणि फक्त संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार आहे. आणि हीच ती संकल्पना आहे जी महाराष्ट्राच्या संत परंपरेच्या अगदी मुळाशी आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया संत ज्ञानेश्वरांपासून, कारण त्यांच्याच एका अद्वितीय प्रार्थनेनं या निस्वार्थ विचाराचा पाया घातला. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीतेवरचा हा एक अप्रतिम ग्रंथ आहे. तर या इतक्या मोठ्या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी देवाकडे काहीतरी मागितलं, पण त्यांचं मागणं खूपच वेगळं होतं. ह्याच प्रार्थनेला म्हणतात पसायदान. पसायदान म्हणजे काय? तर ज्ञानाच्या यज्ञाचं फळ. आणि ज्ञानेश्वरांनी हे फळ स्वतःसाठी मागितलंच नाही, अजिबात नाही. त्यांनी ते मागितलं संपूर्ण विश्वासाठी. चला तर बघूया यात नेमकं काय आहे ते. या ओळीचा अर्थ इतका खोल आहे. ते असं म्हणतायत की जे दुष्ट आहेत, जे वाईट प्रवृत्तीचे आहेत, त्यांचा वाईटपणा निघून जाऊ दे आणि त्यांना चांगल्या कामांमध्ये रस वाटू दे. गंमत बघा, इथे दुष्टांचा नाश व्हावा अशी प्रार्थना नाहीये, तर त्यांच्यातल्या दुष्टपणाचा नाश व्हावा असं म्हटलंय. व्यक्ती नाही तर वृत्ती बदलावी. आजच्या काळात हा विचार किती महत्वाचा आहे, नाही का? आणि पुढे ते काय म्हणतात बघा, पापांचा अंधार नाहीसा होऊ दे आणि संपूर्ण विश्वाला स्वधर्माचा सूर्य दिसू दे. आता इथे स्वधर्म म्हणजे कुठला? एखादा विशिष्ट धर्म नाही, तर त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. स्वधर्म म्हणजे प्रत्येकाने आपापलं काम, आपली कर्तव्य निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे करणं. मग तो डॉक्टर असो, शिक्षक असो किंवा विद्यार्थी, कोणीही आपलं काम चोख बजावणं हाच खरा स्वधर्म. याचाच अर्थ काय? तर ज्ञानेश्वरांनी जे काही मागितलं त्यातलं काहीही स्वतःसाठी नव्हतं. ही प्रार्थना होती संपूर्ण मानवतेसाठी. आणि इतकंच नाही, तर ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्यासाठी सुद्धा. आजच्या कॅन्सल कल्चरच्या काळात जिथे लोकांना लगेच बाजूला सारलं जातं, तिथे हा विचार एक वेगळाच मार्ग दाखवतो. सुधारणेचा, द्वेषाच्या पलीकडे जाऊन माफ करण्याचा मार्ग. आता गंमत अशी आहे की ही जे निस्वार्थ प्रार्थनेची भावना आहे ना, ती फक्त ज्ञानेश्वरांपुरतीच मर्यादित नव्हती. महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी अगदी याच विचाराला वेगवेगळ्या शब्दांतून पुढे नेलं. इथे बघा, हे किती सुंदर दिसतंय. संत एकनाथ काय म्हणतात? सर्वां भूती भगवद्भाव, म्हणजे प्रत्येक जीवात देवाला बघा. किती मोठा विचार आहे हा. मग संत नामदेव म्हणतात, विश्वची माझे घर आहे. आहा हा, म्हणजे हे संपूर्ण विश्वच माझं घर आहे. समर्थ रामदास देवाकडे जनहिताचं वरदान मागतात, म्हणजे सगळ्या लोकांचं भलं कर. आणि संत तुकाराम महाराज, त्यांनी तर नेहमीच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. म्हणजे शब्द वेगळे असतील, पण या सगळ्या संतांचा सूर मात्र एकच आहे, विश्वकल्याण. आणि ह्या सगळ्या शिकवणीतून आपल्याला दोन महत्वाचे मार्ग दिसतात. एक मार्ग जो आत वळतो, स्वतःकडे, आणि दुसरा मार्ग जो बाहेर जातो, समाजाकडे. पहिला मार्ग आहे आत्मसुधार. जसं संत तुकडोजी महाराज म्हणतात, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने. म्हणजे स्वतःवर काम करा, स्वतःला अधिक चांगलं बनवा. आजच्या भाषेत ज्याला आपण सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणतो, तोच हा विचार आहे. आणि मग दुसरा मार्ग आहे समाज कल्याणाचा. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? भूते परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे या जगातल्या सगळ्या सजीवांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होते. आणि ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना, त्या एकमेकांपासून वेगळ्या नाहीत, त्या जोडलेल्या आहेत. त्यामागचा तर्क खूप साधा आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समाज आपोआपच सुधारतो. आज आपण जे म्हणतो ना, बी द चेंज यू वॉन्ट टू सी, अगदी तसंच. एका चांगल्या जगाची सुरुवात ही एका चांगल्या व्यक्तीपासूनच होते. तर मग ह्या सगळ्याचा सार काय निघतो? संतांनी केलेली ही प्रार्थना हे फक्त काही श्लोक किंवा ओव्या नाहीत? नाही. हे एक असं तत्वज्ञान आहे जे कुठल्याही काळात लागू होतं, कालातीत आहे, आणि म्हणूनच ते आजही तितकंच महत्वाचं आहे.
आणि या संपूर्ण विचाराचं सार कदाचित संत नामदेवांच्या एका ओळीत आहे. विश्वची माझे घर आहे. जेव्हा आपण या संपूर्ण विश्वालाच आपलं घर मानायला लागतो, तेव्हा मग कुठला आलाय भेद, कुठला आलाय द्वेष किंवा स्वार्थ, काहीच उरत नाही. सगळं काही आपलंच होऊन जातं. थोडक्यात या संतांच्या शिकवणीतून आपल्याला आजच्या जगण्यासाठी एक प्रकारे एक आराखडाच मिळतो. काय आहे तो आराखडा? तर स्वतःच्या फायद्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाचा विचार करणं, प्रत्येक जीवाविषयी सहानुभूती बाळगणं, समाजामध्ये सलोखा आणि बंधुभाव निर्माण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसाच्या आत दडलेल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो. आज जेव्हा आपलं जग इतकं विभागलेलं दिसतं, तेव्हा स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी केलेल्या ह्या प्रार्थनेतून आपण नेमकी काय प्रेरणा घेऊ शकतो, हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. Like, share, and subscribe now and learn smart.